जालना शहरातील आरती किरण मोरे ही 5वी वर्गात शिक्षण घेत असून सिंगल जीन मधुबन कॉलनी जालना येथील रहिवासी आहे। या मुलीने मुंबई येथे आरक्षणाचा लढा देत असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे उपोषण चालू आहे। या मुलीने गणपतीची आरती करून टीव्हीवर एका न्यूज चॅनलवर बातमी सुरू असतानाच आरती ओवाळून औक्षण केले। मनोज जरांगे हे समाजासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते पुढील भविष्यासाठी लढत आहेत असेही या मुलीने सांगितले। या मुलीचे हे कृत्य पाहून सर्वत्र चर्चा होत असून याकडे नागरिक कुतूहलाने पाहत असून या चिमुकलीला तिच्या पुढील भविष्यासाठी आरक्षण मिळाले पाहिजे ही तळमळ यामधून दिसते आहे। तिच्याशी आमचे प्रतिनिधी सुनील भारती यांनी त्या मुलीच्या घरी जाऊन तिची प्रतिक्रिया घेतली आहे। त्यावेळी मुलीने तिच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत। पाहूयात। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आपण आलो आहोत एका चिमुकलीच्या घरी, जिनं की आज संध्याकाळच्या वेळी मनोजदादा जरांगे यांचं औक्षण केलं। ते कसं केलं आणि का केलं हे आपण त्या आरती मोरे या चिमुकलीलाच बोलूया। आपल्यासोबत आरती मोरे आहे। बाळा, काय सांगशील आणि काय सांगशील बाळा तू, की कसं तू हे समजलं तुला आणि तू औक्षण केलं मनोजदादा जरांगे यांचं? आमच्या घरी गणपती बाप्पा बसले होते, तर मग आरती करताना त्यांचा टी व्हीवरती बातमी आली, तर मग मला वाटलं की आपण त्यांना सुद्धा औक्षण करावं, कारण ते आपल्या समाजासाठी इतकं लढत आहे। तर मग आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून ते जे लढत आहे त्यांना यश भेटावं म्हणून मी त्यांचं औक्षण केलं। नक्कीच आपण बघू शकता एक छोटीशी चिमुकली आहे। आज समाजासाठी एवढी तळमळ चिमुकलीची आहे की मनोजदादा तिथं बसलेले आहेत। त्या ठिकाणी गणपती जरी असला तरी तिथं आरती झालेली नसून ह्या चिमुकलीनं मनोजदादा यांचं आरती करून औक्षण केलेलं आहे। तरी चिमुकलीला विचारूया काय तिचं शिक्षण झालं आहे आणि कशी तिला कल्पना सुचली आहे। बाळा, तुझं कोणत्या स्टँडर्डमध्ये सध्या आहे? तू 5th मध्ये आहे। तुला कसं सुचलं बाळा? हे काय तुझ्या घरच्यांनी सांगितलं की तुझ्याच मनाने तू केलंय? मी माझ्या मनाने केलंय, कारण की ते आपल्यासाठी इतकं लढत आहे। मग मला असं वाटलं की आपण त्यांची सुद्धा औक्षण करावं। ओके, नक्कीच। आपण पाहू शकता एक छोटीशी चिमुकली आहे। तिच्या स्वतःच्या विचारशक्तीनं तिनं आज मनोजदादा यांचं औक्षण केलं आहे। खूप गर्वाची गोष्ट आहे आणि समाजाप्रती ह्या चिमुकलीचं हे जे उदारपण आहे ते खरंच वाखवण्याजोगं आहे। मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबई येथे उपोषणासाठी बसलेले आहेत। या चिमुकलीची काही मागणी आहे समाजाप्रती, शासनाकडे, ती आपण तिला बोलूयात। आरती बाळा, काय तुझी मागणी राहील सरकारकडे आणि कधीपर्यंत हे उपोषण सोडवा, काय विनंती करशील? मी ही विनंती करते की जे जरांगे दादा पाटील मुंबईला उपोषणाला बसलेले आहे, तर मग ते सुखरूप राहावं। गणपती बाप्पाकडे इतकीच विनंती करते, प्रार्थना करते की ते सरकारला सद्बुद्धी द्यावं, आणखीन सरकारने आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं। नक्कीच पाहू शकता या चिमुकलीची ही तळमळ आहे की सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजासाठी आरक्षण द्यावं, ही तिची मागणी आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा